जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी तुळशीदास माने, मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, जिल्हा लातूर, उपाध्यक्ष. छत्रपती संभाजीराजेंच्या बुद्धभूषण या ग्रंथातील आज 7व्या श्लोकावर विश्लेषण होणार आहे. तो 7वा श्लोक असा आहे: सर्वदेवमयी मीशा नेमी भूषा समान्विता यस्या कटाक्षमात्रेण जायते विभूता नरा. अतिशय सुंदर असा असणारा हा श्लोक. सर्वदेवमयी मीशा नेमी भूषा समान्विता. या 7व्या श्लोकामध्ये ही छत्रपती संभाजीराजेंनी माँ जगदंबेचं, माता पार्वती मातेचं या ठिकाणी नमन केलेलं आहे, स्तवन केलेलं आहे. कशा प्रकारे? सर्वदेवमयी मीशा नेमी भूषा समान्विता. सर्व देव मयी मीशा म्हणजे सर्व देव ज्यांची स्तुती करतात, सर्व जे असणारे त्यांचे वेगवेगळे असणारे दागदागिने नेमी भूषा समान्विता म्हणजे वेगवेगळ्या वेशभूषा, वेगवेगळे नानाविध दागदागिन्यांनी असणारी संपन्न, म्हणजेच त्या ठिकाणी वेगवेगळे दागदागिने परिधान करणारी अशी सुशोभित असणारी आमची माता म्हणजेच दुर्गा. एवढंच नाही, यशा कटाक्ष मात्रेन जायते विबुधा नरा. ज्या मातेच्या कृपा दृष्टीनं, कृपेच्या एका कटाक्षानं कितीही बद्ध असलेला मनुष्य असो, कितीही अज्ञानी मनुष्य असो, त्याचं अज्ञान या मातेनं, पार्वती मातेनं पाहिल्याबरोबर, कृपा दृष्टीनं पाहिल्याबरोबर त्याचं अज्ञान नाहीसं होतं, त्यांना बुद्धी प्राप्त होते आणि त्याच्यावर कृपा झाल्यामुळं तो त्या बद्धतेतून, त्या अज्ञानातून तो बाहेर निघतो आणि मग तो असणारा त्या ठिकाणी कसा होतो? तर शुद्ध असा बुद्धिमान त्या ठिकाणी मनुष्य होतो. म्हणून अशी असणारी आमची पार्वती माता, या पार्वती मातेला मी या ठिकाणी नमन करत आहे, असं छत्रपती संभाजीराजे आपल्या बुद्धभूषण या ग्रंथामध्ये 7व्या ओवीमध्ये करत आहेत. जय शिवराय.